आता पाहूया कशी सुरू आहे लोकसभेची पूर्वतयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। येत्या 3 ते 4 दिवसात शिंदे फडणवीस आणि अजितदादा महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार। सुनील तटकरेंची माहिती। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार असल्याची ही माहिती। दिवसामध्ये प्राथमिक चर्चा होईल। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब होईल। 2019च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजे। शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांची भूमिका। शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा देण्याचंही वक्तव्य। राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेले आहे, त्याला सुद्धा काही जागा द्यायला लागतील। तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे। ठाकरे गट मुंबईतल्या 6 पैकी 4 लोकसभेच्या जागा लढणार। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मधून कीर्तिकर लढणार, तर ईशान्य मुंबईहून संजय दीना पाटलांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीचा विदर्भातील 10 जागांचं जागावाटप जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला। रामटेक लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील 3ही पक्षांचा दावा। काँग्रेसकडून कुणाल राऊत, रश्मी बर्वे, ठाकरे गटाकडून उत्तम कापसे आग्रही, तर शरद पवार गटाकडून प्रकाश गजभिये तिकिटासाठी मैदानात। महाविकास आघाडी जागावाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार। ठाकरे गटात 23 जागा लढणार। जागावाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। नंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोले हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील। 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही। प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडी 3ही पक्षांचं जागावाटप झाल्यावर आपण 3ही पक्षांची जागावाटपावर चर्चा करणार। आंबेडकरांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपतींना ऑफर। शाहू महाराज छत्रपतींची भूमिका मात्र गुलदस्त्यात। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना युतीबाबत प्रश्न विचारून जाणून घेतला कल, तर एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याला पदाधिकाऱ्यांची पसंती।